निसर्गाचा लहरीपणा आणि हवामानात होणारे बदल यामुळे कोरडवाहू शेती करणं अवघड झालंय। मात्र वाशिम जिल्ह्यातील दुबळवेल इथल्या गणेश गोटे यांनी यंदा 1.5 एकरात सोयाबीनमध्ये तुरीचं आंतरपीक घेतलंय। निवड पद्धतीने त्यांनी तुरीचं बियाणं तयार करून लागवड केली आहे। तुरीपासून एकरी 10 क्विंटल उत्पादन त्यांना मिळणार आहे। 30,000 रुपये खर्च वगळता त्यांना एकरी 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। आज आपण गणेश गोटे यांची तूर शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जाऊयात। वाशिम जिल्ह्यातील दुबळवेल इथले गणेश गोटे यांचा कपडे शिवण्याचा व्यवसाय। त्यांच्याकडे स्वतःची शेती नव्हती। शेतीची आवड असल्याने त्यांनी कपडे शिवण करत पैसे जमा केलेत। कपडे शिवत 8 लाख रुपये जमा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या गावातील सेवानिवृत्त सैनिक असलेले सुखदेव नानाटे यांची मदत घेऊन 2 एकर शेती खरेदी केली। शेती खरेदी केल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ शेती करण्यास सुरुवात केली। मी इथं गावातच दुबळवेलला टेलर काम करायचो आणि हनवत खेळे पण करायचो आणि पण या टेलर कामातनी मला तेवढी फारशी पाहिजे तशी मजुरी भेटायची नाही। पण मी थोडा पैसे बचत करत गेलो आणि नंतर मी वावर घ्यायचं ठरवलं। आमच्या गावचे बाबराव पाटील होते, त्यांनी मला मदत केली आणि आमच्या गावची अक्षरशः मी ज्या माणसाला भगवंत मानतो त्या माणसानं मला या वावरातनी आमच्या गावचे सुभेदार नानोटे साहेब यांनी मला त्यांच्या घरातली काही भांडे आणि काही पैसे असं देऊन मी ते गहाण ठेवलं आणि नंतर हे वावर घेतलं। याच्यातनी मग मला वावर कसं करायचं पारंपरिक पद्धतीनं करून तर मला भागलं नसतं। नंतर मी कारण आपण 12वी शिकेलो आणि आपण या शेतीतनी काहीतरी विशेष उत्पन्न करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे म्हणून असं मी ठरवलं आणि नंतर मी अग्रवन नावाचा सामटीवरचा संध्याकाळी 7:30 वाजताचा कार्यक्रम बघत असतो आणि त्या टीव्हीच्या माध्यमातून मला भरपूर मार्गदर्शन भेटलं। गोटे यांनी 1.5 एकरात सोयाबीनची लागवड केली आहे। सोयाबीनमध्ये तुरीचं आंतरपीक घेतलंय। 9 ओळी सोयाबीनच्या आणि 2 ओळी तुरीच्या अशा प्रकारे तुरीची पेरणी केली आहे। तुरीची पेरणी करण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी निवड पद्धतीनं बियाणं तयार केलंय। योग्य व्यवस्थापन केल्यानं त्यांना एकरी 10 क्विंटल तुरीचं उत्पन्न मिळणार आहे। 1.5 एकरसाठी लागणारा उत्पादन खर्च 30,000 रुपये वगळता गोटे यांना एकरी 1.5 लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे। यावर्षी ठरवलं की आपल्याला सोयाबीन लावायचं तर ते त्याच पद्धतीनं लावायचं। 1.5 फुटाचा सुवा ठेवून त्या अंतरावर मी सोयाबीन लावलं आणि या 1.5 एकरातनी मला 10 किलो बियाणं लागलं आणि आपण पारंपरिक पद्धतीनं जर पाहिलं तर त्या 10 किलोच्या जागेवर 45 किलो बियाणं लागलं असतं आणि मजुरी 500 रुपये बॅग ट्रॅक्टरवाल्याला दिली असते। पण इथं मी 6 मजुराच्या सहाय्यानं आणि एका बाईला 70 रुपये मजुरी असं त्या माध्यमातून मी हे लावण केलं सोयाबीनचं आणि सोयाबीनचं लावण केल्यानंतर मला 10 क्विंटल 65 किलो याच्यातून उत्पन्न मिळालं आणि त्याचं उत्पन्न आज भाव पाहता 36चा भाव जरी पाहिला तरी मला 40,000च्या जवळपास यातून सोयाबीनचं उत्पन्न भेटलं आणि त्याच्यातनी मेन पीक जे मी ठरवलं होतं ते तूर आणि त्या तुरीतून मला एकरी 10 क्विंटल जरी म्हणलं तर माझी तूर 15 क्विंटल आहे, म्हणजे 1.5 एकर आहे आणि याच्यातून मला 15 क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे। हे तुरीचं बियाण तूर आहे, हे जे मी याच्यातले चांगले झाडं मागच्या वर्षीचे निवडले आणि याच्यातून बी तयार केलं आणि आज मी बी लावण केलं आणि मला याचा रिझल्ट एकदम चांगला आहे। बाकी आता तुरी परिसरातल्या तुरी पायदा याच्यातल्या पूर्ण धुईनं आणि यानं मार खाल्लेला आहे, पण माझी तूर एकदम चांगली आहे, मला पाहिजे तसं याच्यातनी उत्पन्न भेटत। पण आता हे माझं तुरीचं बियाणं हे कंपनीनं मला मागितलं 200 रुपये किलोनं, पण माझी अपेक्षा ही 200 रुपये किलोनं त्याला न देता की गावातल्याच आपल्या परिसरातल्या कुठंतरी कोण्या कास्तकारानं घ्यावं आणि त्यानं बी घेतलं त्याची जर व्यवस्था चांगली केली तर त्याला इतर तुरीपेक्षा याचं उत्पन्न चांगलं भेटेल। कमीत कमी कितीक जरी समजा सोय कमी जरी असली तरी 10 क्विंटलपर्यंत याचं उत्पन्न मिळू शकते आणि एकच पाणी पाहिजे। पण माझी इच्छा अशी आहे की आपल्या बी हे कास्तकारानंच जवळच्या कोणतरी घेतलं पाहिजे, कंपनीचा फायदा न करता मला माझ्या कास्तकाराचा बंधुवाचा फायदा करायचा। कपडे शिवून पोट भरत नव्हतं, मात्र आता शेती करून चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं गोटे यांच्या घरातील सदस्यांनी समाधान व्यक्त केलंय। तसंच गोटे यांनी सेवानिवृत्त सैनिकाकडून घेतलेल्या 4 लाख रुपयांची परतफेड 2 वर्षातच केली आहे। गणेश गोटे यांनी जशी शेतीमध्ये प्रगती केली तशीच बाकी शेतकऱ्यांनी पण अशीच प्रगती करायला पाहिजेत। मी आर्मीमध्ये 32 वर्ष सर्व्हिस केली, त्याच्यानंतर रिटायर्ड झालो आणि असेच शेतकरी मी एक जर प्रत्येक गावात एकेकाने शेतकऱ्यानं तयार केला तर हा शेतकरीसुद्धा वर जाऊ शकतो आणि उत्पन्न घेऊ शकतो आणि आपलं कुटुंब सहजरित्या पाळू शकतो। माझं लग्न झालं तर आपण काही शेती नव्हती, आम्ही पतीनं शेती काम करून कपडे वगैरे शिवून विकून आम्ही शेती घेतली। 5 लाखाचं आम्ही उत्पन्न करतो, बाबा आई मी आम्ही घरीच काम करतो। आमची फार अडचण होती
पण पोरग चांगलं निघलं, ते टेलर काम करून 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 त्यानं चांगलं हे उत्पन्न काढा लागला. आम्हाला चांगलं वाटा लागलं. आम्हाला त्याचं मागल्या गरिबीचं काहीच वाटत नाही. आता चांगलं पोरग बी आहे. विदर्भातील शेतकऱ्यांकडे खूप शेती आहे, मात्र शेतीतून उत्पन्न निघत नाही अशी ओरड करत अनेक जण शेती न करता शहरात रोजगारासाठी स्थलांतर करतात. याउलट गणेश गोटे यांच्याकडे शेती नसतानाही त्यांनी कष्ट करून शेती विकत घेतली. तसंच शेतीत विविध प्रयोग करत शेतीतून चांगलं उत्पन्नही मिळवतायत. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.